डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म या लेसनचा आपण प्रॉब्लेम सोडवत आहोत. अगोदर आपण प्रॉब्लेम बघूया. शैलेश अँड शशांक वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस in the ratio of 3:2. Their balance sheet as on 31st March 2019 was as follows. Balance sheet, liability side, capital account, Shailesh 10,000, Shashank 6,000, current account, Shailesh 3,000, Shashank 2,000, creditors 17,400, bills payable 2,600, asset side, building 7,000, plant 9,000, debtors 14,000, stock 5,000, बँक 6,000 आणि बॅलन्सची टोटल आहे 41,000. Additional information. The firm was dissolved on the above date and the assets realized as under. Plant rupees 8,000, building rupees 6,000, stock rupees 4,000 and debtors rupees 12,000. Second, Shailesh agreed to pay of the bills payable. Third, creditors were paid in full. Dissolution expenses were rupees 1,400. Prepare realization account, partners current account, partners capital account and bank account. येथे आपल्याला लक्षात येते की आपल्याला करंट अकाउंट दिलेलं आहे. ज्यावेळेस फिक्स कॅपिटल मेथड असते त्यावेळेस आपण करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट दोनही अकाउंट मेंटेन करत असतो. मग आता आपण अकाउंट ओपन करूया. इन द बुक्स ऑफ शैलेश अँड शशांक, रिलायझेशन अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बँक अकाउंट. आता आपण प्रॉब्लेम सोडवूया. प्रथम आपण ज्या ॲसेट्स आहे त्या ॲसेट्स आपण ट्रान्सफर करणार आहोत रिलायझेशन अकाउंटला. मग रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करताना त्याची एंट्री होते रिलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट. आणि ॲसेट्स आपण मांडून घेणार आहोत. बिल्डिंग रुपीज 7,000, प्लांट रुपीज 9,000, डेटर्स रुपीज 14,000, स्टॉक रुपीज 5,000 आणि टोटल ॲसेट्स ज्या होत आहे त्या 35,000. त्यानंतर बँक अकाउंटचा बॅलन्स आहे 6,000. तो आपण लिहिणार टू बॅलन्स ब्रॉट डाऊन रुपीज 6,000. आता आपण लायबिलिटी साईड बघूया. लायबिलिटी साईडला आपल्याला कॅपिटल्स दिलेले आहेत. शैलेश 10,000 अँड शशांक 6,000. मग कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन शैलेश 10,000 अँड शशांक 6,000. करंट अकाउंटचे पण बॅलन्सेस दिलेले आहे आणि क्रेडिट बॅलन्सेस आहे आपल्याला. तर शैलेश जे आहे शैलेशचे बॅलन्स आहे 3,000 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन शैलेश 3,000, शशांक 2,000. आणि क्रेडिटर्स बिल्स पेबल ह्या ज्या थर्ड पार्टी लायबिलिटी आहे त्या आपण ट्रान्सफर करणार आहोत रिलायझेशन अकाउंटला.
मग थर्ड पार्टी लायबिलिटी ट्रान्सफर होतील बाय सन्ड्री लायबिलिटी अकाउंट क्रेडिटर्स 17,400 bills payable 2,600 टोटल लायबिलिटी आहे 20,000. अशा पद्धतीने आपण ॲसेट्स आणि लायबिलिटी ट्रान्सफर केलेल्या आहेत. मग आता आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघूया. The firm was dissolved on the above date and the assets realized as under. Plant rupees 8,000, building rupees 6,000, stock rupees 4,000 and debtors rupees 12,000. ॲसेट्स रिलाइज्ड केल्या म्हणजेच सोल्ड केलेल्या आहेत आणि त्याचे आपल्याला पैसे मिळालेले आहेत. मग त्याची एंट्री होणार आहे बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. आणि टोटल ॲसेट्स आहेत 30,000. मग बँक टू रिलायझेशन बाय बँक अकाउंट. आणि मग आपण टोटल ॲसेट्स ज्या आहेत त्या इथे प्रत्येकी लिहिणार आहोत. प्लांट, $8,000, बिल्डिंग रुपीज 6,000, stock rupees 4,000 and debtors rupees 12,000. टोटल ॲसेट्स रिलाइज्ड केलेले आहेत रुपीज 30,000. नेक्स्ट, शैलेश ॲग्रीड टू पे ऑफ द बिल्स पेबल. शैलेश सहमत झालेला आहे बिल्स पेबल पेड करण्यासाठी. मग आता इथे आपल्याला करंट अकाउंटला ही ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे. मग त्याची एंट्री होणार आहे रिलायझेशन अकाउंट डेबिट टू शैलेश करंट अकाउंट टू शैलेश करंट अकाउंट रुपीज 2,600 into bracket bills payable. मग रिलायझेशन टू शैलेश करंट अकाउंट बाय रिलायझेशन. bills payable 2,600. Next, creditors were paid in full. क्रेडिटर्स पेड केलेले आहेत आणि पूर्ण अमाऊंट दिलेली आहे. मग आता त्याची एंट्री होणार आहे रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट इंटू ब्रॅकेट क्रेडिटर्स. मग क्रेडिटर्स अमाऊंट आहे 17,400. मग रिलायझेशन टू बँक अकाउंट बँक बाय रिलायझेशन अकाउंट इंटू ब्रॅकेट क्रेडिटर्स 17,400. Next, dissolution expenses were rupees 1,400. त्याची जर्नल एंट्री होणार आहे
realization account debit to bank account into bracket realization expenses rupees 1400 आणि मग realization to bank by realization account into bracket realization expenses 1400. विद्यार्थ्यांना आपण सेकंड डिस्ट्रीब्युशन पोस्टिंग केलेली आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपण बघितलेले आहेत. आता आपल्याला रिलायझेशन अकाउंट क्लोज करायचं आहे. मग डेबिट आणि क्रेडिट जर बघितले तर आपल्याला टोटल जास्त दिसते डेबिटची. मग डेबिटची टोटल होते 56,400 आणि मग जो डिफरन्स येणार आहे डेबिट बॅलन्स आहे म्हणून मग इथे लॉस येणार आहे आणि हा जो लॉस आहे तो आपण कुठे ट्रान्सफर करणार तर पार्टनर्स करंट अकाउंट. लॉस होतोय 6,400 आणि हा लॉस शैलेश आणि शशांक यांना आपण देणार आहोत. आणि मग शैलेश आणि शशांक यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2. शैलेश 3/5 and शशांक 2/5. आता जो लॉस आलेला आहे 6,400 भागिले 5. याला जर आपण 5ने डिवाइड केलं तर आपल्याला अमाऊंट मिळते 1,280. मग इंटू 3 अँड इंटू 2. 3 जो आहे हिस्सा तो आहे शैलेशचा इंटू 1,280 आणि 2 हिस्सा आहे शशांकचा त्याला 1,280. मग यांचा जर आपण गुणाकार केला तर शैलेशला मिळणार आहेत 3,840 आणि शशांकला मिळणार आहे 2,560. जर आपण 3 इंटू 1,280 केले तर आपल्याला 3,840 मिळतात. तर 2ने 1,280ला आपण जर गुणलं तर 2,560 मिळतात. म्हणजेच शैलेशला आपण देतो आहोत 3,840 आणि शशांकला देतो आहोत 2,560. मग आता हा जो लॉस आहे हा आपण करंट अकाउंटच्या डेबिटला मांडणार. पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू रिलायझेशन लॉस 3,840 2,560. मग आपण करंट अकाउंट क्लोज करणार आहोत. शैलेशचं करंट अकाउंट बघितलं तर क्रेडिटची टोटल जास्त होते. ती होते 5,600 आणि मग हे करंट अकाउंटचे बॅलन्सेस आहे ते कॅपिटल अकाउंटला आपण ट्रान्सफर करत असतो टू पार्टनर्स
कॅपिटल अकाउंट. मग शैलेशचा जो बॅलन्स आहे तो क्रेडिट बॅलन्स 1760. आणि शशांकचा विचार केला तर शशांकची डेबिटची टोटल जास्त येते. म्हणजे डेबिट बॅलन्स येतो शशांकचा आणि मग तो पार्टनर्स कॅपिटलला ट्रान्सफर केला जाईल. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बॅलन्स येतो 560. मग दोघांचेही बॅलन्सेस आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. मग पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल बाय पार्टनर्स करंट अकाउंट. मग शैलेशचा बॅलन्स आहे 1760 आणि शशांकचा बॅलन्स आहे 560. मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट अकाउंट बॅलन्स आहे 560. मग आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचे आहेत. शैलेशची टोटल येते क्रेडिट बॅलन्स येतात इथे 11,760 अँड शशांक 6,000. इथे एक्सेस अमाऊंट आहे, एक्सेस कॅपिटल आहे, म्हणून ते कॅपिटल आपण बँक अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. 11,760 शैलेशसाठी आणि शशांकसाठी 5,440. म्हणजेच इथे एंट्री होते शैलेश कॅपिटल अकाउंट डेबिट to bank account ₹11,760 and Shashank capital account debit to bank account ₹5,440. मग partners capital to bank by Shailesh capital account 11,760. Shashank capital account debit to bank by Shashank capital account 5,440. आणि मग आपण बँक अकाउंट क्लोज करणार आहोत. टोटल येते 36,000. अशा प्रकारे प्रथम आपण रिलायझेशन अकाउंटला ॲसेट्स आणि लायबिलिटी ट्रान्सफर केल्या. पार्टनर्स करंट अकाउंटचे बॅलन्सेस लिहिले, पार्टनर कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस लिहिले. त्यानंतर ॲसेट्स रिलाइज्ड केल्या, लायबिलिटी पेड केलेले आहेत, बिल्स पेबल टेकन ओव्हर बाय शैलेश, त्याची एंट्री आपण केली. आणि मग लॉस जो आहे तो पार्टनर्स करंट अकाउंटला आपण ट्रान्सफर केला आणि पार्टनर्स करंट अकाउंटचे बॅलन्सेस आपण पार्टनर्स कॅपिटलला ट्रान्सफर केले आणि जी एक्सेस कॅपिटल आहे ते आपण बँक अकाउंटला पाठविले आणि मग बँक अकाउंट आपण टॅली झालेलं आहे 36,000.